मला वाटतं की ज्यांनी कंप्लीट केले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. सपोर्ट केला त्यांच्यासाठी पण टाळ्या घाला. आणि मेन म्हणजे आपल्याला जिम उपलब्ध करून दिली, छान नाश्ता दिला, त्या सरांचं पण आपल्याला टाळ्या. आणि काल फोन झाल्या त्यांनी येस म्हटले, म्हणजे असं नाही की काय त्यांची आता अडचण आपण त्यांचे वर्कआउट करणाऱ्यांना थांबवून आपण आपलं प्राईज डिस्ट्रीब्युशन घेतले, आपली फ्रेश व्हायची सोय केली, तर त्याबद्दल धन्यवाद. प्रेम सर आपलेच आहे. त्यांनी रात्री 10-10:30 फोन केला मी, लगेच त्यांनी कलेक्टर साहेबांचं पण नियोजन करून आपलं एक चांगलं स्वागत झालेलं आहे. 50 किलोमीटर रन करणं एवढं सोपं काम नाही आहे. त्यात रूट असा एवढा अवघड आहे. काल पाऊस पण झाला, रस्ता काही चांगला नाही आहे, त्यातून बऱ्याच जणांनी खूप चांगला इव्हेंट हे केलेला आहे, परफॉर्मन्स केलेला आहे. ती जोड तर सगळ्यात पुढे होती, मॅडम होते, नवीन माणसं आपल्या परिवाराला जॉईन व्हायला आले की सर्वांनी खूप चांगलं केलं परत एकदा. आणि मॅडम तर 9वारीमध्ये कंप्लीट केलेलं आहे. तर ह्या दुर्गा शक्तीसाठी निमित्त म्हणजे शक्तिरन म्हणून जे आपण सुरुवात केलेली आहे ते एक चांगली सुरुवात झालेली आहे असं मला वाटते. तर परत एकदा आपण सर्वांसाठी टाळ्या वाजवू आणि 2 मिनिटात तुम्हाला मनोबल व्यक्त करायचं असेल तर करू आणि मग प्राईज डिस्ट्रीब्युशन करून टाकू. शिल्पा मॅडम म्हणून सुरुवात. खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की सांगली ते कोल्हापूर रन करायची, पण समहाऊ ते जुळून नव्हतं आलं. अमितचा मला मागच्या रविवारी फोन आला की अशी रन अरेंज करतोय आणि तू भाग घेणार का. डिसेंबरला 100 किलोमीटर बॉर्डर रन केल्यानंतर पूर्ण आउट ऑफ प्रॅक्टिस होते, म्हणजे 10 किलोमीटरच्या वर डिस्टन्सच नव्हतं. मग इमर्जन्सी बेसिस एक 25 किलोमीटरची रन करून घेतली की बाबा 25 येतं आहे त्याला 50 जमेल अशा प्रॅक्टिसमध्ये. आणि खूप छान रूट सपोर्ट होता, म्हणजे 2 व्हीलरवरून कंटिन्युअस ते एस्कॉर्ट करत होते. दर 5 किलोमीटरला हायड्रेशन मिळालं आणि जिथे खूप अंधार होता तिथे मार्गदर्शन करायसाठी ते उभे राहिले होते आणि खूप मोटिवेटही केलं त्यांनी. प्रत्येक ठिकाणी फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते, क्लॅप करत होते. त्यामुळे जिथे दमलो होतो तर त्यांच्या प्रोत्साहनामुळं आणि हुरूप आला आणि छान झाली, सगळ्यांची छान झाली. मी म्हणते ज्यांनी अटेम्प्ट केली त्यांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. 30 किलोमीटर 40 किलोमीटर काही कमी अंतर नाही आहे आणि किती डिफिकल्टी आल्या आहे सगळ्यांनी बघितलंय. अंधार होता, खड्डे प्रचंड होते, वाहनं अंगावर चिखल उडवत होती, डोळ्यात प्रकाश राहत होता, समोरचं काही दिसत नव्हतं. त्याच्यामध्ये 30 किंवा 40 किलोमीटर पळणं हे सुद्धा कमेंटेबल आहे. त्यामुळे मला तर वाटते सगळ्यांसाठी आपण एकदा जोरात टाळ्या त्यांनी हाफ कंप्लीट केली, किती 70% कंप्लीट केली आणि ज्यांनी हा प्रोजेक्ट मनात घेतला आणि तो साक्षात घडवून आणला. तर थँक्यू सर, तुमच्यामुळे 9 महिन्यांनंतर माझी एक अल्ट्रा रन झाली. थँक्यू सो मच, खूप मजा आली आणि माझी खूप दिवसापासूनची बकेट लिस्टमधलं एक टिक मार्क झालं, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. थँक्यू सर. म्हणजे कसं होतं कॉम्प्लीट झाल्यानंतर माझाच नवस होता की 51 किलोमीटर करायचा. मी सरांना सहज म्हटलं की 51 किलोमीटर करायचं, तर त्यांनी लगेच होम म्हटलं. म्हणजे आम्ही वगैरे आम्ही सगळेजण करणारच होतो, पण सरांचं आम्हाला लगेच सपोर्ट, लगेच ते बोललं मी करतो. आणि तर सांगायचं तर कोण एवढं निस्वार्थी करतो आहे, म्हणजे काय आमचं काय होतं आमचं, म्हणजे आम्ही रजिस्ट्रेशनचं त्यांनी 100 घेतली, म्हणजे काय म्हणजे पण एवढं त्यांनी हे केलं, आम्हाला हेल्प केली. म्हणजे तिथून इथपर्यंत एवढं पावसात सगळे व्हॉलंटियर पावसात होते, पावसात सगळ्यांनी आम्हाला हे केलं, चेअरअप केलं. म्हणजे एवढं हायड्रेशन न्यूट्रिशन म्हणजे कोण एवढं निस्वार्थी करतात. आता दीपक सर आमच्यावर रनिंगलाच असतात. म्हणजे हे सगळे जण निस्वार्थी पण करणं खूप महत्त्वाचं आहे ना. म्हणजे आमच्या आणि एक त्यांचं सांगायचं म्हणजे नुसती मॅरेथॉन करून हे थांबत नाही. म्हणजे आता एकदा मॅरेथॉन केली संपला असं नाही आहे. म्हणजे ह्यांचं वैशिष्ट्य काय राधे फाउंडेशन यांच्या टीमचं की हे वर्षभर फॉलोअप घेतात आमचं. म्हणजे आम्ही सगळे रनर्स असू दे, काही असू दे, म्हणजे त्यांचे कुठले अचिव्हमेंट्स असतील तर त्यांचा सत्कार असू दे, काही असू दे, तर प्रत्येक वेळी हे पुढे असतात. म्हणजे नुसतं एकदा मॅरेथॉन घेतली आणि संपला असं नाही आहे, तर त्यांचा कंटिन्यू सगळ्या रनर्सवर फॉलोअप असतो. आणि मला तर अगदी म्हणजे भावासारखं त्यांनी एक काही सांगू दे, म्हणजे तो एक आधार असतो किंवा म्हणजे काही सांगितलं तर हा येस आम्ही आहोत. आणि एवढं म्हणणं तरी कोण करतं ना आता एवढं. आणि आमच्या सगळ्यांतर्फे मी त्यांना थँक्यू म्हणते. जे लोक अटेम्प्ट केले त्यांच्यासाठी तर माझी सगळ्यांच्यावर ओळख नाही आहे, कारण माझा तुमच्या ग्रुपमध्ये फर्स्ट रन आहे. वीरेंद्र पाटील ते म्हणतात ना सर की वेन देर इज अ विश देर इज अ वे. ॲक्च्युली वेन देर इज अ विल देर इज अ वे. पण इथं विश होती की कोल्हापूर ते सांगली ते कोल्हापूर विथ 51 विथ अंबाबाईचं दर्शन असं. आणि पाऊस आला,
सर म्हणाले की नवस्फूर्ती जेवढी असते तेवढ्या अडचणी येतात आणि ज्यावेळी स्ट्रगलमध्ये पूर्ण होते त्याची मजा काही और असते. आणि रिमझिम पाऊस होता, सगळेजण एन्जॉय करत होते, बऱ्याच डिफिकल्टीज पण होत्या. सगळ्यात महत्त्वाचं जे मला आवडलं की जो सपोर्ट सिस्टीम होता तो ॲज अ प्रोफेशनल नव्हता, तो आपलेपणा जो होता त्यामध्ये. जसं आपल्याच ग्रुपचा एक माणूस आपल्याला सपोर्ट करतो, जिथं रस्त्याचं डायव्हर्जन होतं तिथं माणूस प्रॉम्प्टली उभा राहिलेला, जिथं ट्रॅफिक होतं तिथं विसल्स घेऊन अरेंज करणारे होते. तर सेफ्टी इज अटमोस्ट प्रायोरिटी. सगळ्यात दृष्टीने सेफ्टीच्या दृष्टीनेच आपण ही रन शिफ्ट केली आणि ते सर्व 51 किलोमीटर्समध्ये दिसत होतं. तर माझी रगेडियनचं 2023मध्ये झालेली, त्यानंतर ही परत बऱ्याच गॅपनंतर पण तुमच्या सर्व सपोर्टमुळे आणि राधे फाउंडेशनच्या निस्वार्थ खूप एन्जॉय केलं. आणि आपण जेवढं ते पुण्य मिळवलं त्याच्यापेक्षा दुप्पट पुण्य यांनी मिळवलं. अशा सण दरवर्षी होत अशी इच्छा व्यक्त करून मी 2 शब्द सांगतो. थँक्यू. गुड मॉर्निंग. खरं तर पहिल्यांदा राधे फाउंडेशनचे चौगुले सरांनी जी शक्ती टीम आहे ती एकदम म्हणजे त्यांनी म्हटलं तसं आपलेपणाचा जो हे आहे ट्रेडमार्क आहे तो पहिल्यापासून याच्यामध्ये मी बघत आलेलो आहे. सरांनी मला सांगितलं की लवकर 11:30 वाजता. मी आलो 1:30 वाजता. फोन केला की म्हटलं जयसिंगपूरपासून मी कंटिन्यू केलं, पण सगळे बघितलं तर एकदम जोमानं पळत होती. मग त्यांच्याबरोबर थोडं असं आपला सगळा रन पूर्ण केला आणि सगळ्यांचंच कॉपरेशन सगळ्यात एक नंबर होतं. आवडला मला यामध्ये सपोर्ट सिस्टीम म्हणून मला भेटलं. मला एकदम भारी वाटलं की मी ह्यांच्या राधे फाउंडेशन पन्हाळा फाउंटेनच्या टीममध्ये गेलो होतो. मॅरेथॉनमध्ये पण भाग घेतला होता, परंतु रनमध्ये प्रथमच मी त्यांना सपोर्ट सिस्टीमसाठी मी प्रथमच आलो होतो. एवढं भारी वाटलं की मी जसं सगळीजण बोलत होती की आपलं ती मला आपुलकी अशी वाटली की जणू मी बाहेरचं नाही. म्हणजे एक त्यातला मेंबरशिप म्हणजे प्रथम येऊन सुद्धा मला वाटलं की कित्येक वर्षापासून मी इथं काम करतो असं वाटलं. आणि काम करताना एकदम भारी वाटलं की रनर पळत असताना त्यांना हेल्प करणे, पाणी देणे, तर काय त्यांना बघणे, बरेच अशा गोष्टी मला बघायला मिळाल्या. फार बरं वाटलं आणि सगळे रनरचं कौतुक करतो की मला पण त्यातनं घेण्यासारखं आलं. आपण पण रनिंगमध्ये बरेच ट्रॅकिंग केले, वॉकिंग आहेच, सायकलिंग माझी आहेच, पण तो रनिंग माझं नव्हतं. पण मला पण आता वाटलं की मॅडमकडे बघून, सरांच्याकडे बघून रनिंगला पण थोडं केलं पाहिजे. हे त्यातनं शिकायला मिळालं. बरोबर सरांचं बिन आभार मानतो, सगळ्यांचं आभार मानतो. त्यांनी बिन सगळ्यांनी उत्साहात पण हे रन पार केले. सगळ्या 50 किलोमीटर रन पूर्ण करणाऱ्यांचं कौतुकच आहे. मुळात आता सगळे कॉम्रेड्स रनर्स होते आणि काही आता माझ्या ओळखीचे नाही, परंतु त्यांना फार हे इझी जाईल असं वाटलेलं. डॉक्टर साहेबांनी आधीच सांगितलेलं होतं की 2-4 दिवसापूर्वी तुम्ही येणार होता, परंतु अडचण आली पावसाची. पण तरीही रात्रीसुद्धा पाऊस होता आणि त्यांच्या बोलण्यातनं पण जाणवलं की रस्ता जो आहे तो फार डिफिकल्ट आहे, सांगली ते कोल्हापूर, आणि ग्रॅज्युअल सगळं एलिव्हेशन आहे. तुमच्या सगळ्यांचं कौतुक तर आहेच, पण राधे फाउंडेशनवाले जे आहेत जे काही करतात ते अगदी मनापासून करतात. आणि ती एक फॅमिली आहे. त्यांच्यासोबत मी ट्रेक पण केलेला, ट्रेक करतात, आता ते मॅरेथॉन्स पण करतात. आणि हा एक नवीन एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला. आणि याच्यामध्ये त्यांनी मगाशी बोलताना जे सांगितलं की खरं तर रनर्सपेक्षा जे काही सपोर्टर्स आहेत त्यांना काय काय अडचणी जातात. कारण काही जणांनी जे काही ट्विट केलेलं असेल मध्ये, त्यांना रिटर्न पाठवणं म्हणजे सोबत असणं वेगळं आणि रिटर्नची ती एक वेगळी जबाबदारी त्यांनी ती लिलयात पार पाडलेली आहे. त्यांचं सगळ्यांपासून कौतुक. आणि आम्हाला आता या डिस्ट्रीब्युशनला त्यांनी बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि परत सगळ्या रनर्स राजे
कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या रनर्सना, ऑर्गनायझर्सना, व्हॉलेंटियर, सगळ्या टीमला. आज कारण दसऱ्याची वर्षाची सुरुवात सगळ्यांनी धमाकेदार केली आणि 6 दिवस सगळ्यांच्या एक जसं मी एक आयर्नमॅन केलं, एव्हरेस्ट, म्हणजे आयुष्यात एक आठवणीचा एक दिवस असतो तो, एक अचिव्हमेंट असते. हा एक सगळ्यांसाठी मला वाटतं अचिव्हमेंट असणार आहे की आपण सांगली टू कोल्हापूर आपण 51 किलोमीटर केला. आणि माझी फक्त रिक्वेस्ट आता, आज किती जण पळाले? 15+. 13 जण. माझी रिक्वेस्ट आहे 13 × 10 पुढच्या वर्षी 130 सगळ्यांना इन्स्पायर करायचं. असे तुम्ही आता एक सोसायटीचे तुम्ही हिरो आहे. 51 किलोमीटर एक चांगला तुम्ही चांगली अचिव्हमेंट तुम्ही केलं आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण इन्स्पायर करा आणि पुढच्या दसऱ्याला आम्ही इथं वेलकम करा थांबला असेल सांगलीवाल्याला इथं. आणि कधी तुम्ही, आणि माझी रिक्वेस्ट आहे की एकदा वर्कआउटला असेल या इथं सांगलीवाला खास तुमच्यासाठी छान बॅच अरेंज करतो इथं. मजा येईल तुम्हाला सगळ्यांना इथे. सांगलीला एक ब्रांच काढा आता. मला वाटतं महाराष्ट्रात करतील हळूहळू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.